कळवा येथील मफतला इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कंपनी बंद होऊन 37 वर्षे उलटूनही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली आहे। 27 मे 1991 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली होती। त्यामुळे 2203 कामगार बेरोजगार झाले। कंपनीची जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्ती वेतन आणि इतर थकबाकी तातडीने द्यावी अशी मागणी समितीने केली आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार 1986 पासून अन्याय सुरू झाला होता। त्यावेळी 923 कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही। त्यानंतर 1991 मध्ये उर्वरित कामगारांनाही बाहेर काढण्यात आले। 2011 मध्ये स्थापन झालेल्या संघर्ष समितीने कंपनीच्या 123 एकर जागेचे मूल्य 1132 कोटी रुपये असल्याचा दावा केला आहे, मात्र जागा विक्री रखडल्याने कामगारांची देणी अद्याप प्रलंबित आहेत। विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंस्फूर्तक नाही आहे। तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढत आहेत जगामध्ये। पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले। मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते यावर कुणाचंही लक्ष नाही। तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो आता अंत पाहू नका, तिकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत कामगारांकडे, तर तातडीने लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या। जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत, ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला। झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत। आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती। आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत, त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात। इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRD कोर्टाचंही लक्ष नाही आहे। तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस। सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आज लोकांनाच रस्त्याने। तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे। आम्हाला तेच करणार काम आमचं। त्यांना जर कोणी